या दिवाळीमध्ये गाडी कोणती घेऊ, पेट्रोल घेऊ की इलेक्ट्रिक घेऊ? कोणी म्हणतं पेट्रोल घ्या, कोणी म्हणतं इलेक्ट्रिक घ्या. जर तुमचं सुद्धा असं कन्फ्युजन असेल तर मी दूर करतोय या व्हिडिओमध्ये. मग प्रत्येक गोष्टीचा विचार करून पाहू फायदे आणि तोटे दोन्ही गाड्यांचे. तर सर्वात पहिला आणि महत्वाचा म्हणजे किंमत. जर पेट्रोल घेसाल तर 1,00,000 ते 1,20,000 पर्यंत, तीच जर तुम्ही इलेक्ट्रिक सोबत गेले तर 1,40,000 ते 1,60,000 चांगल्या कंपनीची. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती खर्च येईल? पेट्रोल सोबत जासाल तर 2 ते 3 रुपये खर्च येईल एका किलोमीटरचा. तोच तुम्हाला इलेक्ट्रिक सोबत जर गेले तर 50 पैसे प्रति किलोमीटर खर्च पडेल. फुल चार्जिंग करायला किंवा पेट्रोल भरायला किती वेळ लागेल? पेट्रोल सोबत जर गेले तर 2 ते 3 मिनिटांमध्ये टाकी फुल होईल. पण तीच जर तुम्हाला बॅटरी फुल करायची इलेक्ट्रिक बाईकची तर 4 ते 5 तास लागू शकतात. जर तुम्हाला पिकअप आणि पॉवर पाहिजे असेल तर तुम्हाला पेट्रोल सोबत जावं लागेल, तो तुम्हाला जास्त मिळेल. त्या तुलनेत इलेक्ट्रिक बाईक मध्ये पिकअप जास्त मिळणार नाही. तुमच्या भागामध्ये कसे रस्ते आहेत? जर रस्ते खडबड असतील, कच्चे असतील तर तुम्हाला पेट्रोल बाईक सोबत जावं लागेल. आणि तुमच्या शहरामध्ये रस्ते जर खूप प्लेन असतील, चांगले असतील तर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक सोबत जायला काही हरकत नाही. आणि जर तुमचं पर्यावरणावर जर प्रेम असेल तर तुम्ही पेट्रोल गाडी सोडून इलेक्ट्रिक बाईक सोबत जायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला रोज किती प्रवास करायचा आहे? जर तुम्हाला जास्त किलोमीटर प्रवास करायचा असेल तर तुम्हाला पेट्रोल गाडी सोबत जावं लागेल. आणि जर तुमचा प्रवास रोजचा कमी किलोमीटर असेल, चार्जिंग पॉईंटची व्यवस्था असेल तर इलेक्ट्रिक गाडी इज द बेस्ट ऑप्शन. त्यानंतर आहे मेंटेनन्स खर्च. तुम्हाला तर माहिती आहे पेट्रोल गाडीचा मेंटेनन्स जास्त आहे. ऑइल बदली करावं लागेल, सर्व्हिसिंग करावं लागेल, पार्ट्स बदलावं लागतील. त्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बाईकचं महिन्याला मेंटेनन्स काहीच नाही. पेट्रोल गाडीला बॅटरी बदलायची गरज नाही, पण इलेक्ट्रिक बाईकला दर 4 ते 5 वर्षांनी पूर्ण बॅटऱ्या बदलाव्या लागतील. 40 ते 50,000 पर्यंत खर्च येऊ शकतो. जर गाडीचे स्पेअर पार्ट खराब झाले तर पेट्रोल गाडीचे स्पेअर पार्ट तुम्हाला कुठेही मिळतील, पण इलेक्ट्रिक गाडीचे स्पेअर पार्ट तुम्हाला ऑर्डर करावे लागतील किंवा वाट पाहावी लागेल, तोपर्यंत तुमची गाडी बंद राहील. त्यानंतर रिसेल व्हॅल्यू. जर आपल्याला गाडी विकायचं काम पडलं तर पेट्रोल गाडीची किंमत तुम्हाला 50 ते 60% आरामशीर मिळेल. त्याच तुलनेत इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला 30 ते 40% रकमेवरच खुश राहावं लागेल. आता तुम्ही गाडी कशासाठी घेताय हे महत्वाचे. जर तुम्ही व्यावसायिक आहात, व्यवसाय करायचा आहे, तुमच्याकडे टाइम कमी आहे तर तुम्ही पेट्रोल गाडी सोबत गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला घरगुती घ्यायचंय, फक्त भाजीपाला आणायचंय, सिटीमध्ये फिरायचंय तर इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. एखाद्या खेड्यामध्ये जर तुम्ही गेले, पेट्रोल संपलं तर इझिली अवेलेबल होईल, पण त्या खेड्यामध्ये जर लाईन गेलेली असेल, चार्जिंग पॉईंट नसेल तर तुमची त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होऊ शकतो. जर पार्ट बदलायचा असेल, पार्ट खराब झाला तर पेट्रोल गाडीचा पार्ट तुम्हाला इझिली मिळेल, पण त्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक गाडीचा पार्ट भेटणं थोडंसं मुश्किल आहे. तुम्हाला वाट पाहावं लागेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. या सर्वांचा विचार करता पेट्रोल गाडी पण चांगली आहे आणि इलेक्ट्रिक गाडी पण चांगली आहे. फक्त महत्वाचं आहे तुम्ही कशासाठी घेतायत आणि तुमचे रोड रस्ते कसे आहेत. तुम्ही कोणतं स्कूटर निवडणार किंवा तुमच्याकडे सध्या कोणतं स्कूटर आहे आणि सर्वांनी कोणतं घ्यायला पाहिजे, कॉमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.